धैर्य, मला पूर्ण विश्वास आहे धैर्य तुमच्यावर, आपल्या नात्यावर आणि पप्पांवर पण. पप्पांच्या मनात तुमच्याबद्दल जो गैरसमज आहे तो नक्की दूर होईल आणि ते आनंदानं आपलं नातं स्वीकारतील. आजपर्यंत आपण प्रेमासाठी इतक्या परीक्षा दिल्या, ही परीक्षा पण आपण नक्कीच पास करू बघा. आणि शिवाय माझा नवरा आहेच असं, जास्त वेळ त्याच्यावर कुणी रागराग करूच शकत नाही. सात वर्षांपूर्वी जे सत्य, जे पुरावे काढले होते ते आता उकरून काढायची वेळ आली आहे. मधुसूदन, आजवर लई भोगलेस तू, पण आता माघार घ्यायची नाही. नाहीच घेणार. ते सगळे भोग मी वाया जाऊ देणार नाही. त्या दामिनी मुजुमदारकडं शेवटचे 24 तास आहेत. 24 तासाच्या आत तिचा खरा चेहरा माझ्या सावीसमोर आणणार आणि तिला खडी फोडायला पाठवणार. माझ्या पायी माझ्या पोरीला वेठीस धरलाय तिनं, पण हा बाप आता आपल्या पोरीची सुटका करणार. सावीला एकदा का ते सगळं सत्य कळलं की ती स्वतःहून ते घर सोडून माझ्या सोबत येईल. थांबा. खूप वर्ष वाट पाहिली या क्षणाची. आता थांबू नकोस मधुसूदन, मी आहे तुझ्या बरोबर. घरात पाऊल टाकायची गरज नाहीये. आई, अगं काय झालं? आम्हाला असं दारात का थांबवलीस? काय झालंय मी आता वेगळं सांगायला हवं? माहित नाहीये? नाही म्हणजे मला काही कळलं नाही. अवंती, मलाही थोडी ऍक्टिंग जमते. घाबरलोच होतो मी 2 मिनिटासाठी.